हॅलो, हा बोला ना मामी. काय काजल, बोला मामी म्हणता. भुलल्या का तुम्ही? हा मामीले तर मामीले चला मामी मामाले भुलल्या ठीक आहे, पण आई बाबालाही भुलल्या काय? नाही काऊन मामी, काऊन तुम्ही असं काऊन बोलता तुम्ही? मी तुम्हालाही नाही भुलली, आई बाबालाही नाही भुलली, मी कोणाला नाही भुलली मी. काऊन काय झालं बोला ना. नाही म्हटलं लय बिजी झाल्या म्हटलं तुम्ही आता आजकाल लयच बिजी झाल्या घर संसारात. म्हटलं आई बाबाले फोन करायला फुरसत नाही, मामीले फोन करायला फुरसत नाही. मी जेव्हा फोन करतो तेव्हाच उचलता बोलता, तसं समोरून तर तुम्ही कधी फोन केला नाही मला पण आई बाबाले आईले तरी फोन करत नाही तुम्ही. लयच बिजी झाले मग तुम्ही तर. नाही तसं नाही मामी, आता रोज रोज म्हटलं काय बोलावं, रोज रोज काय बोलणं येत नाही ना. रोज रोज काम असलं तर काम पडलं तर फोन करते कोणी बी. रोज रोज काय बोलू मग, म्हणून मी म्हटलं का आता करत नाही म्हटलं तुम्हाला फोन, आता करेन म्हटलं मी 8 दिवसानं. तर म्हणून काय झालं तर बोला ना. काय झालं तर बोला ना, काय झालं तर बोला ना. काही झाल्यावरच फोन करते का कोणी? हालचाल विचारायला फोन नाही करत. कशी आहे तब्येत, काय आहे, काम पडल्यावरच करतेत काय? काजल असं बोलता तुम्ही का काम पडलं तरीच फोन करायचं, काम पडल्यावरच करतेत काय? काय बा कशी आहे तब्येत, थंडी कशी आहे तिकडे, काय कसं काय आहे, कसं चालू आहे, असं तसं विचारपूस करायला तर करतेत ना कोणी फोन. करतच होती मामी, आता मी करतच होती फोन. कशी आहे मग सांगा तब्येत गिब्येत? तुमची आजी आहे ना, त्याची तब्येत कशी आहे? हो चांगली आहे बा, सरेची तब्येत चांगली आहे. पण काजल तुम्ही तुमच्या आईले फोन नाही लावला का? मला पण नाही मामी, मी फोन नाही लावला बा. लावा फोन, तुमच्या आईले फोन लावा. मी फोन केलता तर मला माहित पडलं तुमच्या आईची तब्येत खराब आहे म्हणून. मला वाटलं तुम्हाला माहित असेल बा. नाही मी फोन नाही लावला, आईने मला सांगितलं नाही का तब्येत खराब आहे का काय म्हणून. तर तुम्ही सांगून झालं तर मला माहित पडलं. म्हणून म्हणतो काजल फोन करत राहा, हालचाल तब्येत पाणी विचाराले. कोणी का समोरून फोन करून सांगन का तुला माई बाई माई तब्येत खराब आहे म्हणून? आपणच फोन करायला पाहिजे ना. तुम्ही काय म्हणता का काम पडल्यावरच फोन करते, असं थोडी असते. ठीक आहे मामी, ठीक आहे. बरं मी फोन करतो आता आईले फोन करतो आणि विचारतो. हो ना करा फोन, विचारा. काम पडलेले चालले जा. हो तुम्ही एकुलता एक आहे आता. जा तुम्ही. तब्येत जास्त आहे काय आहे, स्वयंपाक पाणी कोण करत असेल, खाणं पिणं दवा. हो मामी, हो मी करतो फोन, तसं विचारतो तशी मग जातो मी. बरं ठीक आहे, चला ठेवतो मी फोन, तेवढंच सांगायचं होतं मला. हो बरं झालं मामी तुम्ही सांगितलं. हो ठीक आहे मग ठेवा, मी करतो आता आईले फोन करतो. काजल काऊन काय झालं? काजल काऊन काय झालं? कोणाची तब्येत खराब आहे? आणि फोन कोणाचा होता? मामीचा फोन होता. आईची तब्येत खराब आहे म्हणते. असं तब्येत खराब म्हणजे काय जास्त आहे का? काय माहित, फक्त तब्येत खराब आहे अशी म्हणे मामी. मी फोन नाही केला लय दिवसाचा, नाही तर मला माहित पडलं असतं. आई नाही मला फोन करून सांगितलं नाही. आई मी फोन नाही केला तर मग आईने फोन नाही केला. मला तब्येत खराब आहे आईची, मला माहित नाही. आता मोसमच तसा आहे ना, जास्त असं नशी सर्दी खोकला ताप. गेली असं दवाखान्यात आराम करत असं, जास्त राहिली असती तर तुझ्या बाबांनाच तुला फोन करून सांगितलं असतं. असं थोडीशी तर काय माहित थोडीशी आहे का जास्त आहे. तर चला तुम्ही गावले, मला नेऊन द्या माईच्या घरी. नेऊन द्या मला, मी 4-8 दिवस राहीन आणि मग माईची तब्येत ठीक होईल तर मग येऊन जाईन मी. तू काय डॉक्टर आहे का? तू डॉक्टर आहे का? तू काय करशील तिथं? आहे ना ते बाबा तुझ्या आई दोघे जण आहेत ना, गेले असं दवाखान्यात तुझे, झाले असं ठीक. आता तू जाऊन काय करशील? नाही मला घेऊन चाला तुम्ही, मला नेऊन द्या तुम्ही. मला नेऊन द्या लागन तर तुम्ही येऊन जा आणि मग मी 8 दिवस राहीन माईजवळ, मग घेवायला येऊन जा. चला मला नेऊन द्या. फोन कर विचार, जास्त आहे का कमी आहे. जास्त असेल तर चाल, मग सर्दी खोकला असत असेल थोडंसं तर राहू दे. नाही मी फोन नाही करत आता, तुम्ही चला तुम्ही चला. मी राहीनच 8 दिवस आता तिथं, मायाची सेवाच करून. हो फोन घेऊन करत नाही मी आता, असं तब्येत खराब. चला नेऊन द्या मला. बरं चाल नेऊन देतो. मग अजून येऊन जातो मी वापस. मला राय कर्ज नको, मी नेऊन देतो तुले, मग बाहेरूनच वापस येऊन जातो. मला ऑफिसला जायचं आहे. हो नको राहायचा तुम्ही, नको ये जा अंदर, इकडूनच येऊन जा. मला नेऊन सोडा फक्त. चला चाल करतो येरी चाल. हॅलो, बोल ललिता, बोल बाई. काऊन नाही काय झालं? काऊन अशी बोलून राहिली तू? काऊन तब्येत खराब आहे काय? तापगी पाय काय? नाही हो बाई, ताप नाही आहे. सर्दी खोकला घाट झालं हो बाबा. तुझी तब्येत कशी आहे? आणि धैर्य कसं आहे पाहिजे बाबा. गाडी थंडी आहे. नाकाले म्हणतो कानाले डोक्याले अंगात सुटर गिटर ठेवत जा बाबा त्याच्या. आणि तू बी मग गेली दवाखान्यात गेलती? हो दवाखान्यात गेलती बाबा, कालच गेलती. दिल्यान 2 टका. आता आज तरी लय बरं आहे. काल तर लय रस लागे. खाल्ली काल रातच्यानं खाल्ली, आज सकाळीच खाल्ली. आता रातच्यानं 1 टक राहिली, खाऊन घेईन.
तुझी तब्येत घरचे सगळ्याची तब्येत कशी काय? आमची चांगली आहे आई, साऱ्याची तब्येत चांगली आहे. तू पाय लक्ष दे तब्येतीवर. बांधून बुंदून राहत जाय, स्वेटर गिटर घालत जाय, ते कानपट्टाले की बांधून ठेवत जाय, मला सांगतो. आणि तू नाही करत, तू अशी उघडी फटाक राहतो एवढ्या थंडीमध्ये बी. घालतो ना स्वेटर गिटर तर घालूनच राहतो, पण काय माहिती थंडी किती पडून राहिली बाबा. हवा किती, हवाच्यानं सर्दी झाली मला. ठीक आहे. जेवली? नाही, बाकी आहे, जेवण बाकी आहे. आता कर. तू जेवली? हो बाबा मी जेवले. गेले ना तुझे बाबा, लवकरच स्वयंपाक झाला, गेले तुझे बाबा कामावर. आणि तू नको जा, आता आराम कर 2 दिवस. हो आता आजच्या दिवस नाही जात मी, उद्यापासून जाईन मी बी. ठीक आहे मग, चल ठेवतो. लक्ष दे तब्येतीवर. अजून नाही ठीक झालं तर अजून दवाखान्यात जाजो. हो ठीक आहे. काय म्हणते, तब्येत खराब आहे म्हणते तुझ्या आईची? हो आते बाई, तब्येत खराब आहे म्हणते. सर्दी खोकला, आता मोसमच तसं आहे ना, वातावरणच तसं आहे. सर्दी खोकला झाला म्हणते. दवाखान्यात गेलती? हो, कालच गेलती म्हणते दवाखान्यात. हो बाबा, थंडीचं घाडं पाहा लागते बाबा. या ना अंदर, थोडेसे पाणी तर प्या. नाही काही तर 5 मिनिट बसा, माया आईले पाहून घ्या. तुम्ही तर विचारा हालचाल, कशी आहे तब्येत आई मामाजी का काय म्हणून. आता मी पहिलेच म्हटलं होतं का देव तुले, मी अंदर येणार नाही, मला ऑफिसला जावं लागते. आता आली ना तू, आता तू विचारली काय, मी विचारलो काय? गोष्ट एकच होते, तू मी घाललो गाव काय, एकच आहो ना आपण. आता तू राहतो ना 8 दिवस, आता सेवाच करतो ना तू. आता मग माया विचारल्यानं काय होईल? आता मग मी विचारले जाईन तर मामी उभेच होऊन जाईन काय? तसं नाही हो, आता तुम्ही विचारल्यानं माया विचारल्यानं काही उभीच होणार आहे काय? तर मग अशी म्हणतो माया म्हणून, मग जेव्हा इथपर्यंत आले ना अंदर नाही आले अशी म्हणतो, म्हणून चला जराशी अंदर. चहा नाही तर पाणी तरी पिऊन घ्या, 2 गोष्टी बोलून घ्या, झालं. नाही, आता त्या 2 गोष्टी लय मोठ्या होत्या काजल. त्या 2 गोष्टी म्हणजे 2 गोष्टी माहिती आहे तुला. 2 गोष्टीचे 2 घंटे कधी चालले जाते माहित नाही पडत. मग चहा, मग जेवण, मग हे ते. जाय ना बा, तू जाय अंदर, जाय पाय तू आईची तब्येत कशी आहे काय आहे पाय. मी चाललो, मग मला फोन करत असा. ठीक आहे, आता तुम्ही नाहीच म्हणता तर मी पाहतो मी मायाची तब्येत. आता तसा फोन करतो मग तुम्हाला. मग खेवाले कधी येता काय येतात मी फोनच करतो तुम्हाला, तेव्हा येऊन जा मग. ठीक आहे, तू फोन कर मला, येतो मग खेवाले. आरामानं जा जाऊ. जास्त स्पीडनं गाडी चालत नको द्यायचा. टाइम झाला म्हणून काही फरक नाही पडला, 15 मिनिट अजून उशीर होईल तर आरामानं जा. अरे एक्सपर्ट आहो मी गाडी चालवायला. अशी तशी ड्रायव्हिंग आहे का आपली? 10 मिनिटात पोहोचतो मी. बापा एवढ्या दूर आपल्याला 2 तास लागले येवाले, 10 मिनिटात पोहोचतो म्हणता. काहीतरी आरामानं ने जा गाडी. 3 तास लागले तरी फरक नाही पडणार. आरामानं जा, आताच सांगतो तुम्हाला. बरं बा, ठीक आहे, आरामानं जातो. 4 तास लावतो बस. ठीक आहे, जा आता तू अंदर, जा विचार व्हायची तब्येत पाणी. चाललो मी. ठीक आहे, जा मग. मी रात्री फोन करा ना आता तुम्हाला डायरेक्ट. करतो जेव्हा तुला वेळ भेटन तेव्हा. कोण वय हो बाबा? काजलवाणी आवाज येते. काजल हो का हो बाई? माय काजल एकटी झाली का हो बाबा? कुठं इथंच होती का कडमिस्टरला? तू मामी तर म्हणे का घेत म्हणे काजल म्हणे यवतमाळले म्हणे. आई मी यवतमाळवरूनच आली. मी तू तब्येत खराब आहे म्हणे ना, मामीनं मला फोन केला तेव्हा मला माहित झालं. फोनही करायला खाली नाही, तब्येत खराब आहे तरी सांगायला खाली नाही. तू मला माहितही नाही. काय सांगू तुले, जास्त आहे का तब्येत? खूपच काय मराजोगती झाली काय? तर तुला सांगू मी फोन करून. तर सर्दी खोकला झाला बाबा, सर्दी खोकला घेतली ना, कालही घेतली दवा. आता दवा घेतली आणि झोपली. आता उद्यापासून कामाला जाईन. मग काय सांगू तुला, तेवढूस. नाही पण आई, तब्येत तर तब्येत राहते, उलीशी राही नाही तर जास्त राही. आता सांगलं कम नाही तू ना मध्ये. काय सांगू बाबा तुला, तू यवतमाळ करून एकटी आली काय हो बाबा? एवढ्या दुरून कायले तरी आली? एकटी नाही आली, ते आणून दिलं तुझ्या जवळ, आणून दिलं मध्ये. एकटी येईन का एवढ्या दुरून? जवळ आणून दिलं. मग जवळ कुठे मग? गेले ते बाहेरूनच, ते ऑफिसला जायचं होतं तर मी म्हटलं मला नेऊन द्या, माईची तब्येत खराब आहे तर चाल म्हणे. मला आणून सोडलं आणि गेले ते. आता मी राहतो आता 8 दिवस. मग करण ताईले फोन तर घेवायला येऊन जातील मला. आता 8 दिवस काय करतो बाबा इथं राहून ना? जवळचा तिकडे भाकरीचा वाखा होईन ना, खा प्याचा. इकडे मी करतो ना, आता उद्यापासून होतोच मी. ठीक, आता उद्या वावरातले कामं करतो मी. उद्यापासून घरी कोण राहील मग? ते बाबा सकाळी सगळं इकडे जाते. इथं राहून काय करतो तू? तर होऊ दे ना, तुझी तब्येत ठीक होऊ दे ना. मग 2 दिवसानं चालली जाईल मग. बरं, फोनही केला नाही. येवाच्या पहिले फोन तर करते, सांगून तर देते मला येऊन राहिली आई म्हणून. का काय सांगू तुला, मला मामीनं सांगून दिलं होतं का आईची तब्येत खराब आहे म्हणून. आली मग. बरं केली आली. जाय मग, स्वयंपाक केली आहे मी. जा जेवून घे. तुरीच्या दाण्याची आमटी बनवली, भाकरी बनवल्या. जा जेवून घे जरासं. तूच केला काही स्वयंपाक? तब्येत खराब आहे तरी काय एवढी का खाटीवर पडली आहे का? होते म्हणा, पटपट केली ना, अजून लुटली दवा खाऊन. लोट मग आता तू. आता मी करतो सगळे कामं 2-3 दिवस. ठीक आहे बाबा.
आता बाई आता गाजर येऊन राहिले ना बाजारात इकाले. हो तर मग येऊनच राहिले ना, झाले सुरू आता. तर म्हटलं आता थंडी आहे मस्त, थंडीमध्ये मस्त तूप सुका मेवा टाकून मस्त हलवा बनवा लागत होता आपल्याला, नाही सीझनचा पहिला गाजरचा हलवा. हो बनवू ना. आता येऊ दे ना काजलले राकेशले त्याईले बी आले म्हणजे एकखट्टे पुरा परिवार मस्त 2-4 किलोचा हलवा बनवून घेऊ. सगळे जण खाऊ नाही का. आता बाई ते काजल न राकेश बापूजी बोलावल्याशिवाय काही येणार नाही. करा तुम्ही फोन, काहीपर्यंत वाट पाहतात यायची. करा तुम्ही फोन, बोलावून घ्या. आता उद्याचा शनिवार आहे तसा बी, उद्या या म्हणा मग, आणि मस्त रविवारी मग बनवू मस्त हलवा. करा फोन आताच. आता तोंडातून गोष्ट काढली का तडकाफडच करा लागते का. आता पाहतो उद्या करा ना, उद्या करा ना आता बाई, करा ना. काही मग कधी खान हलवा गाजरचा, पुरे जुने होऊन जाईन गाजर तवा का. करा ना फोन, करा ना, म्हणा त्याईले बापूजीला फोन करा, उद्या ये म्हणा, बोलवा. आणि मग उद्या बाजारात जाऊन मी गाजर बी घेऊन येतो. बिंदू ताईने मी जाईन ना गाजर घेऊन ये, आणि मस्त शेळ छाल करून ठेवून दे. आणि रविवारी सकाळी नाश्त्यामध्ये मस्त हलवा गाजरचा. हा त्या बाई बरोबर बोलते ललिता. करा ना फोन बापूजीले, सांगून द्या. नाही तर बापूजीच्या मताले वाटत का जाऊ बा संक्रांतले, तर संक्रांतच येते त्यांची. आता तोही तिच्या संग झाली का. बरं ठीक आहे, करतो बापा फोन, करतो पाहतो बोलवून काय म्हणते का येईन असतो, बोलावतो. हॅलो, हा बोलाई. हॅलो, हा राकेश कुठं आहे बाबू, कुठं आहे तू. कामावर गेला का आहे घरीच. चाललोच आई कामावर. मी रस्त्यानंच आहे. बोल ना, काय झालं, काय म्हणतो. राकेश मी काय म्हणतो का उद्या सुट्टी झाली म्हणजे दोघही जण काजल ना तू आपल्या गावी येऊन जाय बरं कडमेश्वरले. काहून नाही, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे काय. कोणाची तब्येत, सगळ्याची तब्येत ठीक आहे ना. काहून अशी अचानक बोलावतो, काय झालं. काही नाही आता आम्ही केलं एक प्लॅन केलं एक, तर येऊन जा बरं तुम्ही दोघं जण काजल ना तू येऊन जा बरं उद्या संध्याकाळी. मग रविवारी संध्याकाळी चालले दादा, नाही तर सोमवारी सकाळी चालले दादा. आई नाही जमणार ना, येणं नाही जमत नाही. काहून येणं नाही जमत. आई काजलले मी आता तिच्या माहेरी सोडून आलो. तिच्या आईची तब्येत खराब आहे, तर नेऊन द्या म्हणे मला. तर तिले तिच्या माहेरी सोडून आलो आणि मी चाललो आता कामावर. असं लय तब्येत खराब आहे का तिच्या आईची. नाही जास्त नाही आहे, थोडीशीच आहे. थोडीशीच आहे तर मग तू एवढ्या दूरपर्यंत इथवरी आला तर मग घरी काऊन नाही आला. आई मला घाई होती, मला ऑफिसला जायची घाई होती. तिला नाही म्हणून मी, तर तिने जबरदस्ती हट्ट केला, मला देऊनच द्या म्हणे आईच्या घरी. म्हणून तिले अर्जंट वेळेवर आणून दिलो. घाईघाईनं मी आता मग माझ्या कामावर चाललो, म्हणून मी आलो नाही आई घरी. असं बरं मग काही आता काही येईन म्हणे ते. आता फोन करून म्हणे ते फोन करून म्हणे मी अजून घेवायला येईन, तिले घेवायला येईन तेव्हा आपल्या घरी येईन. मग दोघे जण मग येऊन. हा ठीक आहे चला. घ्या पण आता बाई, माईची बी तर तब्येत खराब आहे. मी गेली का मग, आणि तिच्या आईची जराशी तब्येत खराब झाली तर धावत चालली गेली एवढ्या दुरून इथं आली. हो ना, पाय ना एवढ्या दूर होऊन ते इथं आली, आईची तब्येत खराब आहे म्हणून. तुम्ही बोलत नाही ना आता बाई, म्हणून ते डोक्यावर बसून राहिले. तुम्ही बोलत नाही आणि बापूजी बोलत नाही. आता हर 2 दिवसानं तिच्या आईच्या घरी जाते. मग पैसे बी देत असन. आता झाली ना बापा ही गोष्ट, आता गोष्ट काढू नको बापा ललिता. पैसे देते आता मागच्या वेळेस झाली नाही गोष्ट, नाही म्हणेन ते. पण आता बाई असं सदाई आईच्या घरी जाणं काही बरोबर आहे का. इकडे बापूजीचा खावा ते नाही समजत तिले. तिच्या आईची जराशी तब्येत खराब आहे तर गेली ते काय आता ठीकच होऊन जाईन का तिची आई. आईची तब्येत खराब, मी बी गेली असते मग मी काऊन नाही गेली. बोला तुम्ही जरा जाते बाई, बापूजी नाही बोलत तर तुम्ही तरी धाकात ठेवा जरासं. आधी म्हणजे बोला आता चांगलं. पाहतो मी कशी राकेशले चको करते ते, तर बोलतो तिले जराशी थांब.